तर आपलं लेक्चर आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं. पॉवर इलेक्ट्रॉनिक. प्रीवियस लेक्चर मध्ये आपण काय शिकलो होतो? इन प्रीवियस लेक्चर वी स्टडी दी power losses, right? Power losses. मागच्या लेक्चरला आपण काय शिकलो? पॉवर लॉसेस शिकलो. पॉवर लॉसेस आर बेसिकली क्लासिफाइड इनटू टू: स्टॅटिक पॉवर लॉसेस and dynamic power losses. Again, your static power losses classified into three: forward conduction state loss, forward blocking state loss, and reverse blocking state loss. These are the types of static losses. Then next point is dynamic losses. Dynamic losses are at the time of switching from on to off, and second one is switching from off to on, right? Switching from on to off and switching from off to on at that time of losses. Here forward conduction loss, forward blocking state loss, and reverse blocking state loss are negligible. These losses are negligible, right? Means approximately we can say that these are the approximately zero. Then dynamic losses, that are switching from on to off at the time of losses and switching from off to on at the time of losses. These are the maximum losses takes place at the time of on to off and off to on, right? Up to this we completed in previous lecture. In this lecture we have to learn the next point, give the heading specification and ratings of SCR. Specification and ratings of SCR. Heading त्या सगळ्यांनी हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, खूप वेळेस विचारला जातो. Specification and ratings of SCR. Specification is called as the ratings. Specification or ratings of SCR. Clear? Specification or ratings of SCR. Again, this specification or ratings classified into two. First one is voltage rating, and second one is current rating. Voltage rating and current rating. आता याचा ऑलरेडी तुम्ही लिहिलेला आहे. व्होल्टेज रेटिंग मध्ये कुठले कुठले पॉइंट येतात आणि करंट रेटिंग मध्ये कुठले कुठले पॉइंट येतात. आता आपण डायरेक्टली सुरुवात करू. फर्स्ट ऑफ ऑल वी हैव टू लर्न दी व्होल्टेज रेटिंग. सी वन बाय वन. First voltage rating is reverse voltage rating. Heading there, reverse voltage rating. Reverse voltage rating. The reverse voltage rating कशाला म्हणायचं पहा? It is denoted by VRRM. Denoted by VRRM or VRSM. Reverse rating denoted by VRRM or VRSM. आता रिव्हर्स रेटिंग कशाला म्हणायचं पहा?
रिपीटेटिव्ह पीक रिव्हर्स व्होल्टेज विथ द गेट इज ओपन. रिपीटेटिव्ह म्हणजे काय? रिपीटेडली तेच व्होल्टेज जर तुम्ही गेट ओपन असताना मेजर करत असताल तर त्याला म्हणायचं रिपीटेटिव्ह पीक रिव्हर्स व्होल्टेज विथ द गेट टर्मिनल इज ओपन. बरोबर? म्हणजे तुम्ही मेजर रिव्हर्स व्होल्टेज करताय, पण कसं? गेट टर्मिनल ओपन असताना गेटला कुठलाही सप्लाय कनेक्ट केलेला नाहीये. त्या केसमध्ये तुम्ही जे मेजर करता ते काय आहे तुमचं? रिव्हर्स व्होल्टेज रेटिंग. अँड त्याचे दोन टाईप आहेत. पहिला काय सांगितलं मी? रिपीटेटिव्ह पीक रिव्हर्स व्होल्टेज व्हेन गेट इज ओपन. सेकंड आहे नॉन रिपीटेटिव्ह पीक रिव्हर्स व्होल्टेज विथ गेट इज ओपन. अशा दोन पद्धतीने आपण त्याला मेजर करू शकतो. ठीक आहे. पहिली काय सांगितली मी? रिपीटेटिव्ह रिव्हर्स व्होल्टेज. याचे दोन टाईप सांगितले. रिपीटेटिव्ह रिव्हर्स voltage when gate is open and it is denoted by this VRRL. Second type is there non-repetitive peak reverse voltage, peak reverse voltage when gate is open and it is denoted by VRSM. VRSM. Here, these are the two types. Here, आता मग रिव्हर्स व्होल्टेज कशाला म्हणायचं? रिव्हर्स व्होल्टेज रेटिंग कशाला म्हणायचं? इफ अप्लाइड व्होल्टेज इज एक्सीड द व्हॅल्यू देन द डिव्हाइस गोइंग टू ब्रेक डाउन स्टेट अँड मे डॅमेज. त्याला आपण काय म्हणतो? व्होल्टेज रेटिंग. आता रिव्हर्स व्होल्टेज रेटिंग दोन कॅटेगरी मध्ये डिवाइड केले. रिपीटेटिव्ह रिव्हर्स व्होल्टेज गेट इज ओपन डिनोटेड बाय VRRL. Non-repetitive peak reverse voltage when gate is open denoted by VRSM. आता हे व्होल्टेज म्हणजे काय? तुम्ही जे अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे ते जर दिलेल्या लिमिट मध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चररने स्पेसिफिकेशन दिलेले असतात मॅन्युअल मध्ये, त्या व्होल्टेज पेक्षा जर जास्त झालं तर तुमचा डिव्हाइस, तुमचा SCR हा ब्रेकडाऊन मध्ये जाऊ शकतो आणि डॅमेजही होऊ शकतो. परमनंटली सुद्धा डॅमेज होऊ शकतो. त्याला म्हणायचं रिव्हर्स व्होल्टेज रेटिंग. क्लियर? समजले तुम्हाला? काही डाऊट? सिम्पली आहे. रिव्हर्स व्होल्टेज रेटिंग दोन कॅटेगरी मध्ये डिवाइड केलाय. रिपीटेटिव्ह रिव्हर्स व्होल्टेज व्हेन गेट इज ओपन. दोन्ही रेटिंग गेट ओपन असतानाच आहे. फक्त काय आहे? रिपीटेटिव्ह आहे इथं नॉन रिपीटेटिव्ह आहे. डिनोट केलेली आहे VRRM आणि ही डिनोट केली VRSM. अप्लाइड व्होल्टेज, अप्लाय केलेलं व्होल्टेज हे जर दिलेल्या लिमिट पेक्षा एक्सीड झालं, जास्त झालं, दिलेल्या लिमिट पेक्षा जास्त झालं तर तुमचा डिव्हाइस ब्रेकडाऊन मध्ये जातो आणि ब्रेकडाऊन मध्ये गेल्यानंतर तो तुमचा डिव्हाइस परमनंटली डॅमेज सुद्धा होऊ शकतो. ही जी काही रेटिंग त्यांनी दिलेली आहे त्याला म्हणायचं रिव्हर्स व्होल्टेज रेटिंग. नाउ गिव्ह सेकंड हेडिंग peak offset blocking voltage. Peak offset blocking voltage denoted by VDRM. VDRM. Peak offset blocking voltage denoted by VDRM. आता ही रेटिंग कशाला म्हणतात? पीक ऑफसेट ब्लॉकिंग व्होल्टेज. म्हणजे तुमच्या SCR चे जे काही जंक्शन्स आहेत ते जास्तीत जास्त किती टेम्परेचर पर्यंत डॅमेज होणार नाहीत अशी जी रेटिंग आहे त्याला म्हणतात पीक ऑफसेट ब्लॉकिंग व्होल्टेज. म्हणजे तुम्ही म्हणू शकता मॅक्सिमम टेम्परेचर allowable of maximum junction temperature that cannot damage the SCR. Here, peak offset म्हणजे काय? allowable म्हणजे allow केलेलं, allowable maximum
junction temperature that cannot damage the SCR or device. Damage the device or SCR. त्याला आपण काय म्हणतो? पीक ऑफसेट ब्लॉकिंग व्होल्टेज. ठीक आहे, समजले? एकदम सिंपल आहे. मॅक्सिमम जंक्शन टेम्परेचर किती तो कॅरी करू शकतो, असं जंक्शन टेम्परेचर की ज्याला तुमचा एसीआर डॅमेज होणार नाही, असं मॅक्सिमम जंक्शन टेम्परेचर जे काही असेल त्याला म्हणायचं पीक ऑफसेट ब्लॉकिंग व्होल्टेज रेटिंग. क्लियर? नेक्स्ट रेटिंग काय? थर्ड रेटिंग नंबर थर्ड, पीक पॉझिटिव्ह एनोड व्होल्टेज. पीक पॉझिटिव्ह एनोड voltage. Peak positive anode voltage. Peak positive anode voltage. Heading there, peak positive anode voltage denoted by PFV. ठीक है? आता पीक पॉझिटिव्ह एनोड व्होल्टेज कशाला म्हणायचं? ह्या रेटिंग VDRM म्हणजे कोणते? पीक ऑफसेट ब्लॉकिंग व्होल्टेज. कशाला म्हणतात? मॅक्सिमम अलाउएबल जंक्शन टेम्परेचर दॅट कॅन नॉट डॅमेज दी SCR. ह्या रेटिंग्स ह्याच्यापेक्षा जास्त असतात. ह्या ज्या रेटिंग्स आहेत, पीक पॉझिटिव्ह एनोड व्होल्टेज इज हायर दॅन दी पीक ऑफसेट ब्लॉकिंग व्होल्टेज. ह्याच्यापेक्षा जास्त असतात. इट इज द मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्होल्टेज अप्लाइड बिटवीन एनोड टू कॅथोड. त्याच्या नावातच आहे पीक पॉझिटिव्ह एनोड व्होल्टेज. म्हणजेच काय? एनोडचं व्होल्टेज जे काय आहे, मॅक्सिमम एनोड व्होल्टेज दॅट कॅन अप्लाइड बिटवीन एनोड टू कॅथोड विदाउट डॅमेजिंग द SCR. म्हणजेच काय? हा तुमचा SCR आहे, 4 लेयरचं स्ट्रक्चर आहे, अल्टरनेट P आणि N लेयर आहे, P टर्मिनल आहे एनोड कॅथोड आणि गेट. बरोबर? आता काय म्हटलंय? पीक पॉझिटिव्ह एनोड व्होल्टेज. पॉझिटिव्ह एनोड व्होल्टेज म्हणजे काय? एनोड इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह ऑफ द बॅटरी, कॅथोड इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह ऑफ द बॅटरी. तर हे जे तुम्ही व्होल्टेज अप्लाय करता याला म्हणायचं तुमचं व्होल्टेज बिटवीन एनोड टू कॅथोड. हे व्होल्टेज कसं असलं पाहिजे? हे तुम्ही इथपर्यंत मॅक्सिमम अप्लाय करा. कुठपर्यंत? SCR डॅमेज होणार नाही तोपर्यंत. त्याच्या रेटिंग आहे त्याला म्हणतात पीक पॉझिटिव्ह एनोड व्होल्टेज. The voltage applied between anode to cathode, maximum positive voltage applied between anode to cathode without damaging the SCR or without damaging the device. Clear? Next rating आहे on state voltage drop. Fourth one is on state voltage drop. VT or VF यानी ते डिनोट करतात ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप. ऑन स्टेट म्हणजे काय? ज्यावेळेस तुमचा SCR ऑन कंडिशन मध्ये जातो त्याला आपण म्हणतो ऑन स्टेट. मग ऑन स्टेट ही कशी आहे तुमची? लो व्होल्टेज हाय करंट. बरोबर? एनोड करंट हाय असतो, व्होल्टेज बिटवीन एनोड टू कॅथोड कमी असतं, त्याला आपण ऑन स्टेट म्हणतो. राईट? मग हा जो ऑन स्टेट ड्रॉप आहे, व्होल्टेज ड्रॉप आहे, तो कधीचा असेल? when anode current, this drop is given at the anode current and present temperature. On state voltage drop at given anode current and temperature. कारण काय आहे? ऑन स्टेट मध्ये तुमचा एनोड करंट फ्लो होतो, ऑफ स्टेट मध्ये करंट 0 असतो. प्रॅक्टिकली तो निग्लिजिबल असतो आणि आयडियली 0 असतो. बरोबर? मग ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय? ज्यावेळेस तुमचा SCR फुल्ली ऑन कंडिशन मध्ये असतो, म्हणजे त्यातला एनोड करंट फ्लो होतो, त्यावेळेसचा जो काही व्होल्टेज ड्रॉप आहे त्याला म्हणायचं ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप. अँड इट व्हॅरीज फ्रॉम 1 to 1.5 volt. 1 to 1.5 volt. Clear? नेक्स्ट व्होल्टेज रेटिंग आहे फॉरवर्ड स्टॅटिक dV by
dt. Forward static dV by dt. Forward static dV by dt voltage rate. आता forward static dV by dt कशाला म्हणायचं पाहिजे? It is the maximum rate of rise of anode to cathode voltage that will not turn on the SCR without gate terminal. म्हणजे तुम्ही जे एनोड आणि कॅथोड मध्ये व्होल्टेज अप्लाय करता, पण हे असं मॅक्सिमम व्होल्टेज की त्या व्होल्टेजला एससीआर तुमचा कसा राहायला पाहिजे? ऑफ कंडिशन मध्ये राहायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्याला गेट पण प्रोव्हाइड करत नाही तोपर्यंत त्याला म्हणायचं फॉरवर्ड स्टॅटिक डीव्ही बाय डीटी. म्हणजे काय करताय तुम्ही या केस मध्ये हे व्होल्टेज वाढवत जात पर्यंत ह्याच्या मॅक्सिमम लेवल पर्यंत. पण ह्याच्या मॅक्सिमम ह्याचं तुम्ही वाढवत जरी गेला तरी ह्याच्या मॅक्सिमम लेवलला सुद्धा तुमचा एससीआर ऑफ कंडिशन मध्ये राहतो जोपर्यंत तुम्ही त्याला गेट पण प्रोव्हाइड करत नाही तोपर्यंत. त्याला काय म्हणायचं? फॉरवर्ड स्टॅटिक डीव्ही बाय dt. Right? Right, Lakshan? It is the maximum rate of rise of anode to cathode voltage that will not turn on the SCR without gate turn. Next आहे dynamic dV by dt. Dynamic dV by dt rating. Dynamic dV by dt rating. कशाला म्हणायचं? These are always higher than static dV by dt. Static पेक्षा त्या जास्त असा maximum allowable rate of rise of voltage which will not cause the failure of commutations. म्हणजे will not turn on the SCR. म्हणजे तुमचं कम्युटेशन त्याला फेल करणार नाही. कम्युटेशन कशाला म्हणतात? कम्युटेशन इज नथिंग बट द टर्निंग ऑफ द SCR. Commutation is nothing but the process of turning of the SCR. म्हणजे हे सुद्धा काय तुमचा maximum allowable rate of rise of voltage which will not cause the failure of commutations. फेल नाही करणार तुमचं ऑफ करण्याची प्रोसिजर. म्हणजे काय? टॉप मध्ये राहील. will not turn on the SCR. तोही तुमचं SCR टर्न ऑन करणार नाही. मग ह्या दोन्ही मध्ये फरक काय आहे? फक्त डायनामिक वेगळी आणि स्टॅटिक. क्लियर? परत एकदा पहा, शॉर्ट मध्ये सांगते. पहिली आहे रिव्हर्स व्होल्टेज रेटिंग. त्याचे दोन टाइप आहेत, रिपीटेटिव्ह रिव्हर्स व्होल्टेज, नॉन रिपीटेटिव्ह रिव्हर्स व्होल्टेज. आणि हे रिव्हर्स व्होल्टेज रेटिंग म्हणजे काय सांगितलं? त्याचे दोन टाइप आहेत आणि ते कधी कोणती रेटिंग आहे तुमची? तर ती रेटिंग आहे ज्यावेळेस तुम्ही अप्लाय केलेलं व्होल्टेज हे एक्सीड नाही होत. कशासाठी एक्सीड नाही झालं पाहिजे? तर त्याने तुमचं डिव्हाइस ब्रेकडाऊन पण नाही झालं पाहिजे आणि डिस्ट्रॉय पण नाही झालं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? रिव्हर्स व्होल्टेज रेटिंग. म्हणजेच काय? इफ अप्लाइड व्होल्टेज एक्सीड द व्हॅल्यू ऑफ द डिव्हाइस विल गो इनटू द ब्रेकडाऊन और मे डिस्ट्रॉय इज कॉल्ड द रिव्हर्स व्होल्टेज रेटिंग. क्लियर? परत एकदा सांगते मी, रिव्हर्स व्होल्टेज रेटिंग divided into two parts: repetitive reverse voltage, non-repetitive reverse voltage, and it is the applied voltage. If your applied voltage is not exceed the value, sorry, if exceeds the value, then the device will go into breakdown. Your device go into breakdown and it may destroy called as the reverse voltage rating. Clear? Second rating आहे peak offset breaking voltage. Peak offset breaking voltage कशाला म्हणायचं? Allowable maximum junction temperature that cannot damage the SCR. Junction temperature तुम्ही maximum किती देऊ शकता? ते आहे the allowable maximum junction temperature that पण device damage होता कामा नये. Next आहे तुमचं peak positive anode voltage. Means apply the voltage between anode to cathode. एनोड टू कॅथोड व्होल्टेज अप्लाय करा. असं अप्लाय करा की ज्याने तुमचं मॅक्सिमम व्होल्टेज असेल तर तुमचं डिव्हाइस डॅमेज होणार नाही. क्लियर? नेक्स्ट आहे ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप. ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप when your SCR get fully turned on, at that time
the voltage drop takes place called as the on-state voltage drop, and it has a value from 1 to 1.5 volt. Clear? Next आहे fifth rating आहे forward static dV by dV. हे म्हणजे काय आहे तुमचं rise in the voltage, rate of rise of voltage. कुठला रेट आहे तो व्होल्टेज वाढवायचे पण कसा rate of rise of voltage that cannot turn on the SCR without gate terminal. Gate terminal connect न करता तुम्ही त्याला ऑन करू शकत नाही. Then dynamic dV by dt rating. Dynamic dV by dt rating are always higher than static dV by dt rating, and it is the rate of rise of anode to cathode voltage that cannot fail the commutations. It will remain in the off state. ते फेल करणार नाही, ऑफ मध्ये राहील विदाउट गेट टर्मिनल. जोपर्यंत तुम्ही गेटला सप्लाय देत नाही तोपर्यंत तो ऑफ मध्ये राहील. स्टॅटिक आणि डायनॅमिक मध्ये फरक काय आहे? डायनॅमिक रेटिंग्स आर हायर दॅन दी स्टॅटिक रेटिंग. दीज आर द व्होल्टेज. समजलंय? समजलंय? हा, नेक्स्ट रीडिंग द्या. समजलं असेल तर रीडिंग द्या नेक्स्ट. करंट रेटिंग नसेल समजलं तर मला सांगा. सेकंड रीडिंग द्या करंट रेटिंग. ह्याच्यासाठी जर तुम्ही बुक प्रेफर केलं तर बुक मध्ये खूप वास्ट दिलेलं आहे, आपल्याला एवढ्याची गरज नाहीये. ज्यावेळेस तुम्हाला रेटिंग्स विचारल्या जातील तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये रेटिंग्स मध्ये काय करायचंय, जेवढे इम्पॉर्टंट पॉइंट आहे तेवढे स्टेटमेंट लिहिणं नेसेसरी आहे. तुमचे जेवढ्या रेटिंग्स आहेत 5, 6 त्या रेटिंग्स एक तर तुम्हाला डायरेक्टली विचारल्या जातील व्होल्टेज रेटिंग घ्या किंवा करंट रेटिंग घ्या, किंवा डायरेक्ट विचारलं जाईल क्वेश्चन गिव्ह द स्पेसिफिकेशन्स ऑफ SCR. क्लिअर? अकॉर्डिंगली तुम्हाला आन्सर द्यायचे. ज्यावेळेस स्पेसिफिकेशन ऑफ SCR विचारलं जाईल त्यावेळेस तुम्हाला 4 व्होल्टेज रेटिंग 4 करंट रेटिंग दोन्ही लिहायचे. पण ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन फक्त स्पेसिफिक विचारलं जाईल राईट डाऊन दी करंट रेटिंग्स ऑफ SCR, त्यावेळेस फक्त करंट रेटिंग मेन्शन करायचे जेवढे असतील तेवढे सगळे. ठीक आहे? त्याच्यामध्ये एक अर्धा पेज दिलेलं आहे, एवढं लिहिणं नेसेसरी नाहीये. इम्पॉर्टंटच पॉइंट दिलेले आहेत म्हणून तुम्ही नोट्स लिहित चला. नेक्स्ट हेडिंग द्या तुमच्या करंट रेटिंग. समजलंय का? हे इथपर्यंत समजलंय का? तुम्ही थोडंसं बोलत चला. समजलंय नाही समजलंय म्हणजे मला कळतं. एक तर ऑनलाईन लेक्चर त्याच्यातही तुम्ही काहीच बोलले नाही की मग मला काहीच कळत नाही काय चाललंय. एकदा विचारलं ना समजलं का, थोडंसं पटपट पटपट एक दोघांनी ऍटलिस्ट एक दोघांनी तरी मला मेसेज करत जा म्हणजे मला कळतं तुम्हाला समजतंय. ठीक आहे? आता नेक्स्ट हेडिंग द्या करंट रेटिंग. राईट डाऊन फर्स्ट करंट रेटिंग दॅट इज ऍव्हरेज करंट रेटिंग. ऍव्हरेज करंट rating. Give first heading that is average current rating. The average current rating कशाला म्हणायचं? This is the average current SCR can safely carry repeatedly without exceeding the junction temperature. म्हणजे तुम्ही average current हा repeatedly जर SCR ला देत राहिला तरीही जंक्शन टेम्परेचर दिलेल्या लिमिट पेक्षा एक्सीड न करता तो करंट सेफली कॅरी करू शकतो. त्याला म्हणायचं ऍव्हरेज करंट रेटिंग. हे लक्षात? दिस इज द ऍव्हरेज करंट रेटिंग SCR कॅन सेफली कॅरी रिपीटिवली
हा शब्द इम्पॉर्टंट आहे. Average current rating that SCR can safely carry repeatedly without exceeding the junction temperature limit. काही लक्षात? म्हणजे असा करंट आहे की जो SCR सेफली कॅरी करू शकतो, त्याचं जंक्शन टेम्परेचर दिलेल्या लिमिट क्रॉस न करता असा जो करंट आहे त्याला म्हणायचं ऍव्हरेज करंट रेटिंग. पुन्हा एकदा पहा, द ऍव्हरेज करंट रेटिंग कशाला म्हणायचं? SCR द करंट SCR can carry the current. Carry SCR can safely carry the current. कोणता करंट तो सेफली कॅरी करू शकतो पहा? SCR can safely carry the current repeatedly. तोच करंट रिपीटेडली कॅरी करू शकतो सेफली, म्हणजे स्वतःला डॅमेज न करता. कसं करू शकतो? आणखी काय लिमिटेशन त्याला? SCR can safely carry the current repeatedly without exceeding the junction temperature. Without exceeding the junction temperature limit. Temperature limit. SCR can safely carry the current repeatedly without exceeding the junction temperature limit called as the average current rating. आता ही ऍव्हरेज करंट रेटिंग आहे ती कशावरती डिपेंड आहे तुमची? कुठले फॅक्टर आहेत ज्याने तुमची ऍव्हरेज करंट रेटिंग चेंज होऊ शकते? तर तुमचे फॅक्टर्स आहेत केस टेम्परेचर, कंडक्शन अँगल and shape of the current. These are the three factors. On that factor your average current will be dependent. Clear? Clear झाला पॉइंट? आणि तुमचं power dissipation is also controlled by average current rating. Power dissipation म्हणजे तुमचे power loss. In short तुम्ही म्हणू शकता power losses. These are also depend on this average current rating. Clear? परत एकदा पहा, average current rating is nothing but the current that SCR can safely carry repeatedly without exceeding the junction temperature limit. This will decide your power losses and also this will depend on the case temperature, conduction angle and shape of the current. Shape of the current is nothing but where it is in the sine wave, where it is in the square wave. This is nothing but your shape of the current. Now second one is RMS current rating. Second current rating is RMS current rating. RMS current rating. RMS current rating कशाला म्हणायचं? The power loss and heating of SCR is totally depend on the RMS value. Right? Power loss and heating loss. Power loss and heating loss of SCR depend on the RMS current rating. And this RMS current rating and average current rating of SCR has the same value for direct current. DC current म्हणजे डायरेक्ट करंट साठी ऍव्हरेज आणि RMS करंट रेटिंगच्या व्हॅल्यू सेम राहतात. क्लियर? पॉइंट क्लियर झाला? RMS current rating decides the power losses and heating losses. For direct current, average current rating and RMS current rating having the same value. दोन्हीही सेम व्हॅल्यू राहतात डायरेक्ट करंट साठी. बट अल्टरनेट करंट म्हणजे AC साठी दोन्हीची व्हॅल्यू डिफरंट असू शकतात, पण डायरेक्ट करंट साठी दोन्हीच्या व्हॅल्यू सेमच राहतात. नेक्स्ट हेडिंग घ्या, सर्ज करंट रेटिंग. थर्ड वन इज सर्ज करंट rating. Surge current
रेटिंग. सर्च करंट रेटिंग कशाला म्हणायचं? द करंट रेटिंग इंडिकेट्स द मॅक्सिमम पॉसिबल नॉन रिपीटेटिव्ह or surge current which the device can withstand without damaging itself. Maximum current the device can carry without damaging itself. Without damaging itself is called the surge current rating. Clear? The surge current rating काय सांगते तुमचं? मॅक्सिमम पॉसिबल नॉन रिपीटेटिव्ह करंट. नॉन रिपीटेटिव्ह करंट म्हणजे तुमचं सर्च करंटच. त्यालाच आपण नॉन रिपीटेटिव्ह म्हणतो, कारण रिपीटेटिव्ह ऑलरेडी झालाय तुमचा. इथं रिपीटेटिव्ह नाहीये, एकदाच करंट फ्लो होणार आहे, त्याला आपण सर्च करंट पण म्हणतो. मॅक्सिमम नॉन रिपीटेटिव्ह करंट और सर्च करंट that device can withstand without damaging itself. तो कॅरी करू शकतो स्वतःला डॅमेज न करता, त्याला म्हणायचं सर्च करंट. नेक्स्ट वन इज फोर्थ वन, आय स्क्वेअर टी रेटिंग. आय स्क्वेअर टी रेटिंग, आय स्क्वेअर टी कशाचा फॉर्म्युला आहे? एनर्जीचा आहे, बरोबर. तुमचे पॉवरसाठी काय आहे? पॉवर इज नथिंग बट आय स्क्वेअर आर आहे. आय स्क्वेअर आर. Consider here R1 be 1, then your formula is I square, and when this power is multiplied with time, then you will get the energy. Energy is nothing but power into time. बरोबर? म्हणजे हे कशाचा फॉर्म्युला झाला तुमचा? एनर्जीचा, कारण तुमच्या टाइमने मल्टिप्लाय केला. ऍक्च्युअली हा फॉर्म्युला असतो I square RT, but here assume R is equal to 1. म्हणजे तुमचा फॉर्म्युला झाला I square T rating. It is nothing but your energy. फॉर्म्युला कशाचा आहे तो? एनर्जीचा. मग आता ऑब्वियसली जर ही एनर्जीचे फॉर्म्युला असेल तर हे काय देणार आहे? ही डिव्हाइस काय डिसाइड करेल? द हाऊ मच युअर डिव्हाइस, हाऊ मच absorb and dissipate the energy without damaging itself. Clear? Maximum energy of a power device can absorb or dissipate without getting damaged. Is called as the I square T rating. Clear? Maximum energy that that device can absorb or dissipate without damaging itself called as a I square T rating. Clear? Next heading there, di by dt rating. Di by dt ratings. आता त्याचं नावातच आहे di by dt. म्हणजे काय? मॅक्सिमम टॉलरेबल रेट ऑफ राइज ऑफ एनोड करंट. मॅक्सिमम तुमचा डिव्हाइस किती रेट ऑफ राइज ऑफ एनोड करंट टॉलरेट करू शकतो. म्हणजेच काय झालं तुमचं? di by dt. दीज आर द करंट रेटिंग्स. ठीक आहे, परत एकदा सांगते मी करंट रेटिंग. फर्स्ट आहे तुमची ऍव्हरेज करंट रेटिंग. ऍव्हरेज करंट रेटिंग कशाला म्हणतात? द ऍव्हरेज करंट रेटिंग म्हणजे the SCR can safely carry the current repeatedly without exceeding the junction temperature limit, called as the average current rating. It will decide your power dissipation, and this current is depend on the case temperature, conduction angle, and shape of the current waveform. Where it is in the sine, where it is in the square, this will decide your average current rating. Second one is the RMS current rating. This RMS current rating will decide the power losses and heating losses. And for direct current, your average current rating and RMS current rating having the same value. It may vary for AC, but for DC, both having the same value. Third one is the surge current rating. Surge current rating is also called as a non-repetitive current. This is the maximum non-repetitive current that device can withstand without damaging itself. स्वतःला डॅमेज न करता जो जास्तीत जास्त नॉन रिपीटेटिव्ह सर्ज करंट फ्लो होतो त्याला आपण सर्ज करंट रेटिंग असं म्हणतो. नेक्स्ट आहे आय स्क्वेअर टी रेटिंग. आय स्क्वेअर टी इज नथिंग बट युअर एनर्जी. मीन्स दिस रेटिंग डिसाइड्स द एनर्जी, maximum energy that device can absorb and dissipate
without damaging itself, called as the I2T rating. And fifth one, that is the last, that is di/dt rating. This is the rating which decides the maximum tolerable rate of rise of anode current. Maximum tolerable rate of rise of anode current will be decided by the rating. Okay? Here the specification or ratings get over. Next point is advantages. Next point आहे advantages of SCR. मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या लेक्चरला पण मी सांगितले advantages काय आहे. It can carry the high voltage, high current, high power. हाय व्होल्टेज कॅरी करू शकतो, हाय करंट कॅरी करू शकतो, हाय पॉवर कॅरी करू शकतो. टर्निंग ऑन इज व्हेरी सिंपल. देन ट्रिगरिंग सर्किट्स रिक्वायर्ड फॉर SCR आर ऑल्सो simple and it is protected with the help of fuse only. On-state voltage drop is very small, having the value from 1 to 1.5. These are the advantages. Simple आहेत, वाचले की लक्षात राहते. नेक्स्ट आहे disadvantages. Disadvantage काय आहे? SCR is a unidirectional device, means your SCR will flow only in one direction. Current flow from anode to cathode only. Cathode to anode current flow होणं possible नाही आहे. म्हणजेच काय? Your SCR is a unidirectional device. Second disadvantage आहे, it can turn on accidentally in case of dV/dt triggering. आपण ऑलरेडी टर्न ऑन मेथड शिकलोय. dV/dt ट्रिगरिंग मध्ये तो ऍक्सिडेंटली ऑन होऊ शकतो. नेक्स्ट आहे नॉट युज्ड फॉर हाय फ्रिक्वेन्सी. हाय फ्रिक्वेन्सी साठी यूज केलं जात नाही. आणि गेट करंट निगेटिव्ह देणं पॉसिबल नाही. गेट करंट पॉझिटिव्हच असला पाहिजे. दिस इज ऑल्सो वन ऑफ द डिसएडवांटेज ऑफ SCR. अँड लास्ट पॉइंट आहे ऍप्लिकेशन्स. rectifier, chopper, inverter, battery charger, lamp dimmer, grinder. These are the applications of SCR. Daily life मध्ये खूप सारे applications आहेत जे SCR based आहेत. जिथं ऑटोमेशन येतं तिथं तुमचं SCR चं ऍप्लिकेशन भरपूर प्रमाणात असतं. क्लिअर? SCR हा पॉवर डिव्हाइस आहे की तो जास्तीत जास्त वेळेस यूज केला जातो.